सर्वांचे आणि देशाचे लाडके नेते आदरणीय पवार साहेबांना उभ्या हयातीत कायमपणाने समर्थ साथ देणारे व्यासपीठावर बसलेले आणि ज्यांनी नव्या मुंबई आणि पनवेल या परिसरात विशेष वैद्यकीय सेवा देशातल्या अन्य खाजगी कॉलेजपेक्षा उत्तम उपलब्ध करून दिली ते डॉक्टर कमल किशोर कदम साहेब, आमचे युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख, महाराष्ट्रातील आमचे लोकप्रिय खासदार ज्यांच्या मार्गदर्शनाचं औत्सुक्य आपणा सर्वांना आहे ते डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, महिला राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रभाकरराव देशमुख, व्यासपीठावरील आमचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश टोकरे, माथाडी कामगारांचे आमचे नेते सहकारी गुलाबराव जगताप साहेब, प्रशांत पाटील, भावनाताई घाणेकर, या परिसरातील सर्वच मान्यवर नेते, मी सगळ्यांची नाव घेऊन आपला वेळ घेत नाही, आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सतीश पाटलांनी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एकत्रित केलंय आणि सतीश पाटील पनवेलचे अध्यक्ष झाल्यावर आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन या परिसरात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करायचा निर्धार पुन्हा त्यांनी ठरवलेला आहे आणि म्हणून अतिशय आग्रहाने पवार साहेबांना त्यांनी इथं निमंत्रित केले। अनेक विषय या परिसरातील पनवेलकरांचे प्रश्न समस्या त्यांनी मांडल्या, प्रशांत पाटलांनी मांडल्या। या परिसरात पनवेलला जो माथाडी कामगार राहतो त्याच्या वेगळ्या समस्या आहेत, बाहेरच्या खारघरपर्यंत पसरलेल्या पनवेलकरांच्या वेगळ्या समस्या आहेत। या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपण पवार साहेबांना आज आग्रहानं साकडं घातलंय। मला खात्री आहे की पवार साहेब हळूहळू या सगळ्या प्रश्नात आपल्या सर्वांसाठी लक्ष घालतील। पण आज आपण या ठिकाणी पक्ष संघटना म्हणून एकत्रित जमलोय। मेहबूब शेख आणि आमच्या रोहिणीताई खडसे यांनी केलेल्या भाषणातून महाराष्ट्रात मागच्या काही काळात निर्माण झालेल्या परिस्थितीचं आकलन तुम्हा सगळ्यांना झालं असेल। पवार साहेबांनी आयुष्यभर माणसं गोळा केली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25 वर्ष महाराष्ट्रात कसा वाढेल याची काळजी घेतली। आज आमच्यातनं काही लोक पक्ष सोडून बाजूला गेलेले आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा एकदा सामान्य कार्यकर्ता पवार साहेबांच्या मागे छातीचा कोट करून त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे यायला लागलेला आहे। महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पवार साहेब जातात एवढीच मोठी प्रचंड गर्दी त्यांच्या स्वागतासाठी सर्व ठिकाणी होते। आज आपल्या सर्वांना सतीश पाटलांनी आणि आमच्या प्रमोद पाटलांनी या ठिकाणी बोलवलं। प्रमोद पाटलांच्यावर आम्हाला नव्या मुंबईची जबाबदारी टाकायची होती पण काही जमलं नाही, पण प्रमोद पाटलांना आम्ही विनंती केलेली आहे प्रशांत पाटलांना की प्रशांत पाटलांनी जरा रायगड जिल्ह्याकडे बघावं आणि रायगड जिल्ह्यातली संघटना कशी वाढेल हे प्रशांत पाटलांनी थोडंसं बारकाईनं बघावं। शेवटी पवार साहेबांचे विश्वासू म्हणून प्रशांत पाटील अनेक वर्ष काम करतायत, भावनाताई आमच्या काम करतायत। शेवटी पक्ष अडचणीत आहे, इथले स्थानिक नेते पक्षाला सोडून गेलेले आहेत आणि म्हणून पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष कसा बांधायचा, पुन्हा एकदा पवार साहेबांची पुण्याई ही आपल्या सगळ्यांचं भांडवल आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कार्यरत कसं व्हायचं हे बघितलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये आपण जरा बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाचा एकमेव कार्यक्रम आहे तो म्हणजे पवार साहेबांच्यावर टीका करणं। आजही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत त्यांची सूत्र त्यांची दिशा सांगायच्या ऐवजी पवार साहेबांच्यावर निम्मा वेळ खर्च करून पवार साहेबांच्यावर टीका करण्यात धन्यता मानली। का तर त्यांना पवार साहेबांची भीती वाटते।
पवार साहेबांचा पक्ष फोडण्यात त्यांनी प्राधान्य दिलं. का दिलं तर पवार साहेबच भारतात फिरणारा अश्वमेध अडवू शकतात महाराष्ट्रात, याची महाराष्ट्रात आणि देशात सगळ्यांना खात्री आहे. आणि म्हणून पवार साहेब हे प्रत्येक वेळेला टीकेचं लक्ष होतात. आणि मग पवार साहेबांच्या विरोधी चुकीची टीका करायची, ज्या घटना झाल्या नाहीत त्या घटना सांगायच्या, कोणाच्या आरक्षणात कोणी खोडा घातला हे सांगायचा, चुकीच्या बातम्या महाराष्ट्रात पसरवायच्या. संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज, ओबीसी समाज यांनी पवार साहेबांनी त्यांच्यासाठी काय काय गोष्टी केलेल्या आहेत हे सगळं माहिती आहे महाराष्ट्राला. पण आज महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीनं आरक्षणाचा प्रश्न हाताळला जातोय, दोन्ही दरडीवर हात ठेवण्याचा प्रयत्न करताना महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची भूमिका काय हेच कळत नाही. आम्ही सभागृहात देखील मागणी केली की एकमुखानं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं आपली आरक्षणाबद्दलची भूमिका सांगावी. तुम्ही एकाने ह्या तोंडानं बोलायचं, दुसऱ्यानं त्या तोंडानं बोलायचं, तुमचा सगळा आरक्षणाचा धोरणाचा भाग काय आहे हे सांगा, ही आमची भूमिका आहे. आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रेसर होता. महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही हीच भूमिका मांडली. शेवटी महाराष्ट्राचे एक मंत्री उभा राहून सभागृहात सांगतात की ओबीसींच्यावर अन्याय झालेला आहे, ओबीसींना हे सरकार निधी देत नाही, ओबीसींचे प्रश्न सोडवत नाही, ओबीसींना बाजूला ढकलण्याचं काम महाराष्ट्रात हे सरकार करतं. हे ह्या सरकारमधलेच काम करणारे मंत्री सांगतायत. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी नक्की महाराष्ट्र सरकारचं धोरण काय हे सरकारने सांगितलं पाहिजे. ते नाही सांगत. पण मराठा समाजाच्या बाबतीत काय करायचं, यांनी काय केलं, पवार साहेबांनी काय केलं. पवार साहेब कायम सत्तेत नव्हते. मागच्या तुम्ही ज्यांना घेऊन आता सत्तेत बसलाय ते 15 वर्ष सत्तेत होते. त्यांना शेजारी विचारा कुणी काय केलं आणि कुणी नाही केलं. आणि त्यामुळं पवार साहेब 93 साली 94 साली मुख्यमंत्री होते. त्यानंतर पवार साहेबांनी कधी मुख्यमंत्रीपद भोगलं नाही. पवार साहेबांचे सहकारी मंत्रिमंडळात ठेवले, त्यावेळी महाराष्ट्रात कधी मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं नाही. पण आम्ही सगळे मंत्रिमंडळात होतो. आणि त्यामुळं पवार साहेबांच्या विरोधी तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी हे लक्षात ठेवा की तुमच्या शेजारी बसलेले नवे पाहुणे आज तुम्ही करून घेतले आहेत, त्यांच्याही विरोधी ती भूमिका तुम्ही मांडताय. आणि मला हे आश्चर्य वाटतं की शेजारी बसलेल्यांना तरी पवार साहेबांच्या विरोधी मांडलेली भूमिका कशी पसंत पडते, कशी सहन होते, हाही आता आम्ही सगळे आणि महाराष्ट्रातली जनता विचार करत असेल. आज आपण सगळे मोठ्या संख्येने इथं आलाय. पनवेलकरांना माझी विनंती आहे, पनवेल हे रायगड जिल्ह्याचं नाक आहे. तुम्ही सगळ्यांनी मनात आणलं तर रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक भक्कम होईल. या जिल्ह्यामध्ये इंडिया आघाडीला देखील तेवढंच महत्त्व आहे. या जिल्ह्यातला शेतकरी कामगार पक्ष आपल्याबरोबर आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्याबरोबर आहे. आपण तिन्ही पक्ष एकत्रित म्हणून एकसंघपणाने काम केलं तर मला खात्री आहे की या जिल्ह्यातल्या सर्व विधानसभेच्या जागा आणि लोकसभेची जागा ही आपण नक्की विजयी करू शकतो. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं समर्थन पाहिजे. वेळ बराच झालाय, पवार साहेबांनाही पुण्याला जायचंय आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. पण आज प्रशांत पाटील यांना माझी विनंती आहे, कुठे गेले प्रशांत पाटलांना विनंती आहे की सगळा रायगड जिल्हा पिंजून काढा. आम्ही पवार साहेबांची ताकद तुमच्या मागे आहे आणि तुम्ही या ठिकाणी सगळ्यांना संघटित करा. त्याचबरोबर आमचे सुरेश टोकरे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनीही कुणी कर्जतची लोक गेली असतील, काही काळजी करू नका. पवार साहेबांचा आयुष्यातला सगळ्यात मोठा गुण हे आहे की अनेकांनी पवार साहेबांना सोडलं, पण पवार साहेबांनी आपल्या प्रवासात नवी माणसं हुडकली आणि त्यांना पुढे आणून सत्तेत बसवलेलं आहे. आज महाराष्ट्र पवार साहेबांच्यावर उगाच प्रेम करत नाही. महाराष्ट्रातला शेतकरी असेल, माथाडी कामगार असेल, कोणत्याही क्षेत्रात गेलेला माणूस असेल, त्या माणसाला माहिती आहे की पवार साहेबच महाराष्ट्रातले प्रश्न सोडवू शकतात, समजू शकतात. त्या प्रश्नांना न्याय देण्याची ताकद जर महाराष्ट्रात कुणात असेल तर ती शरद पवार साहेबांच्याकडे आहे. वय किती झालं हा प्रश्न महत्त्वाचा नाही. आजही आणखीन दुसऱ्या कार्यक्रमाला जायची तयारी होती त्यांची. आज 2 कार्यक्रम संध्याकाळी करतो म्हणत होते. पण शेवटी महाराष्ट्रात अथकपणाने परिश्रम कसे करायचे
याचा अर्थ पवार साहेबांनी महाराष्ट्रात 50 वर्षात महाराष्ट्रातल्या नव्या कार्यकर्त्यांना घालून दिलेला आहे। मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पवार साहेबांच्या ताकदीनं या जिल्ह्यात आपण आपला पक्ष संघटितपणाने वाढवूया। तुम्हा सर्वांच्या वतीनं मी पवार साहेबांना विश्वास देतो की या जिल्ह्यात पुन्हा ताकदीनं हा पक्ष वाढवण्याचं काम पवार साहेबांच्यावर विश्वास ठेवणारे श्रद्धा ठेवणारे त्यांचे सगळे सहकारी करतील। आज मला या ठिकाणी सतीश पाटील यांनी बोलण्याची येण्याची आग्रहानं बोलवलं, त्यांनी त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझे भाषण पूर्ण करतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।